सकाळी आपल्या बेलोली येथेच भीमनगरला एका प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालं. बऱ्याच मेहनतीने ते काम पूर्ण करण्यात आलं. झाल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी विचारलं, काय हो तुम्ही उद्घाटन केलं कमानीचं प्रवेशद्वाराचं, इतके वर्षापासून झालं नव्हतं. तर ते उद्घाटक म्हणून आपण आपलं नाव कुठे टाकलं नाही, कमानीच्या आजूबाजूला कुठे तुमचं नाव दिसत नाही. म्हटलं आमचं नाव असलं नसलं तरी चालेल, परंतु तिथे एक नाव आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार. आणि ते नाव जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आमच्या कोणाची नावं असली नसली तरी चालतात. लोकांच्या मनामध्ये ते नाव सतत रुजलेलं राहील, सतत तैवत राहील, याची मला खात्री आहे. मागच्या वर्षी आपल्यापैकी बरेच लोक कार्यक्रमाला असाल आणि इथेच मी आवाहन केलं होतं की माझे प्रयत्न चालू आहेत की आपल्या परिसरात एक समाज मंदिर, एक बुद्ध विहार मला सुरू करायचंय. आणि मला इथे सांगताना अभिमान वाटतो की आपण सगळे त्याच्या समक्ष पाहत आहात आणि पुढच्या 2 महिन्याच्या आत काम पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन होईल, इथे मला सांगायला खूप अभिमान वाटतो. आणि या सगळ्यामध्ये सर्वांनी बरीच मदत केली मला. आपले कवटेकर साहेब असो, वानखेडे सर असो, आमची मुलं अमृत वगैरे सगळे, म्हणजे अगदी तहसीलदार ऑफिस सारख्या ठिकाणी 10 वेळा 15 वेळा चक्रा मारून तिथून एक एक कागद, एक एक परमिशन घेऊन येणं हे खूप कठीण असतं. तेव्हा आज कुठेतरी एक भव्य असं आपल्याला वास्तू उभी राहिलेली दिसू शकते. आणि हे सगळं केवळ 2 वर्षात, 2 वर्ष आधी आपण सगळ्यांनी विश्वास टाकला आणि आज ते कुठेतरी पूर्णत्वाला आपण नेतोय. ह्याच्याबद्दल मला विशेष असं कौतुक वाटतं.